तर हाय गाईज, तर असं सकाळीच मला सुचलं केक बनवायचा, तो पण म्हणजे रव्याचा. पण घरात सगळ्या गोष्टी ज्या काही त्या अवेलेबल होत्या, सो त्यामुळे मी तो केक बनवू शकत होती. तुम्हाला दाखवायचं मेन म्हणजे कारण हे आहे की मी हा केक आत्ताच ठेवला आहे. 9 वाजून 2 मिनिटांनी तो केक ठेवला ते टोपाच्या आतमध्ये. आपण कढईत सुद्धा ठेवू शकतो, परत टोपात सुद्धा ठेवू शकतो, ओव्हनमध्ये सुद्धा ठेवू शकतो, बाकी जर कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. पण फक्त त्याला टायमाचं लिमिट हवं असतं. आता मी ह्या टायमाचं लिमिट 45 करते, पण 45 म्हणजे बरोबर 45 मिनिटांनी नाही चेक करायचं, म्हणजे काढायचं. फक्त अर्ध्या तासांनी आपल्याला ते चेक करायचं, म्हणजे एक टूथपिक किंवा काहीतरी सुरी वगैरे घालून ते बघायचं झालं की नाही चेक करायला. तर मग झालं नसेल तर मग अजून 5 मिनिटं ठेवायचं, म्हणजे अर्ध्या तासानंतर आपण जेव्हा चेक करतो त्याच्यानंतर टूथपिक किंवा सुरीने चेक करायचं. नंतर मग हा मी जो ठेवलेला आहे तो केक, तो रिसेंटली ठेवला आहे. आणि सांगायचं तात्पर्य का, तर मी जेवढे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरलेत ना, तर सगळं हे आहे तूप. तर हे तूप खूप उरलं आहे, म्हणजे एवढं तरी उरलंच असणार आहे. ते तेल वापरायला पाहिजे होतं. आणि हे सगळे आहेत, हे आपण ह्याला वापरतो, आपलं जे आपण ज्याच्यामध्ये केकचं बॅटर ठेवतो त्याला कोटिंगसाठी. जसं की बाकीचे लोक कसे हे ठेवतात, बटर पेपर वगैरे असं काय काय असं ठेवतात. सो त्यामुळे मी ठेवलेलं म्हणजे तेल वगैरे लावलं त्याला. तर तेल पण लावलेलं चालते आणि मग तूप देखील लावलेलं चालतं. पण केक वगैरे असं काही वेगळं होत नाही. तर मग मी हे आणलेलं आहे बेकिंग सोडा. तुम्ही ते बघू शकता. हा आहे खायचा सोडा, पण त्या लोकांनी म्हणजे सागर शेठमधूनच आणला आहे मी बेकिंग सोडा. नंतर मीठ टाकलेलं आहे. आणि गोष्ट टाकायची विसरली होती, म्हणजे इसेन्स. तोच मी आता टाकला आहे, पण तो केक कसा होईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, कारण की आम्ही पहिल्यांदाच केक करते. म्हणजे हां, म्हणजे दुसरी तिसरी वेळ असेल ती केक करायची. तर मग हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये ओतलं होतं. ओतल्यानंतर हे सगळं म्हणजे थोडेसे 2-3 थेंब तर टाकले असेल मी इसेन्स टाकल्यानंतर मग आपण हा बेकिंग सोडा टाकला होता. देन त्याच्यामुळे तो केक फुलेल का नाही फुलेल किंवा होईल का नाही हा मोठा प्रश्न आहे. 45 मिनिटं ठेवायचं खरं, पण आता वाजलेत 9 वाजून 9 मिनिटं. तर 9 वाजून 9 मिनिटांनी मी तो केक ठेवला म्हटल्यावरती आपल्याला थोडासा वेळ म्हणजे ते तुम्हाला दाखवते मी. ह्या घड्यात वाजलेत आत्ताशे 9:15 वाजत आहेत, पण आपल्याला इथपर्यंत तो केक ठेवायला लागेल. म्हणजे आपल्या मते 9 वाजून 40 मिनिटांनी तो केक बघावा लागेल, तो कसा झाला याच्या उलट. असंच मला गॅरंटी होऊ शकत नाही, कारण की मला खूप भीती वाटते तो केक कसं होणार आहे. मुळात बापरे, मला तो केक कसं होणार असेल तर केकचं कोणाच ठाऊक यार, देव वाचव.